हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे मकर संक्रांती. तर सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. असं म्हणतात की सूर्य आजपासनं धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो, म्हणून मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. तसेच आजपासून सूर्याचं उत्तरायणही सुरू होत असतं. जसं की मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान असतो व रात्र ही मोठी असते. मात्र मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने वाढत असतो आणि रात्र ही लहान होत असते. हा सण सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असतो. जसं की आपल्याकडे मकर संक्रांती, पंजाबमध्ये लोहडी, तामिळनाडूमध्ये पोंगल, असममध्ये बिहू, गुजरातमध्ये उत्तरायण, ओडिसामध्ये मकर बैसाखी. तर सगळ्यांची हा सण साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत असते, मात्र भावना ह्या एकच असतात, बरोबर ना? तर चला, आज जसं की मकर संक्रांतीचा सण आहे आणि सण म्हटलं की बरीच कामं असतात. तर आज सकाळीच ना सगळं घरातलं वगैरे लवकर आवरून घेतलं होतं आणि आता दारामध्ये छान अशी रांगोळी वगैरे पण काढून घेतलेली आहे आणि छान अशी पतंग आणि फिरकी देखील मी काढलेली आहे. त्यानंतर उंबरठा लेपन वगैरे करून उंबरठा पूजन वगैरे ना करून घेतलेलं होतं आणि सण म्हटलं की एक ना वेगळाच उत्साह असतो. तर उंबरठा लेपन आणि उंबरठा पूजन वगैरे झालं. त्यानंतर मग आता देवपूजा करायला घेतली. तर आधी देवपूजा वगैरे सगळी करून घेतली. त्यानंतर तुळशीलाही पाणी वगैरे घालून सूर्यनारायणालाही ना जल अर्पण करून नमस्कार वगैरे करून घेतला. तर पूजा झाल्यानंतर देवाजवळ तिळगुळाचा लाडू वगैरे ठेवून नैवेद्य वगैरे ठेवून दिला. त्यानंतर जो मी वाण वाटायला आणलेला होता, तर आधी देवाला दिला जातो वाण. तर म्हणून ना त्यावर एक कापड वगैरे झाकून त्याच्यामध्ये बोरं, वाटाण्याच्या शेंगा वगैरे जे काही आपण वाणामध्ये देत असतो ते सगळं ठेवून दिलं आणि देवाजवळ ना मी वाण ठेवून दिलेला होता. कारण आधी वाण हा देवालाच अर्पण केला जात असतो आणि मग त्यानंतरच वाण वाटला जात असतो. तर चला, देवपूजा वगैरे झाली आणि घरात ना खरंच खूप प्रसन्न वाटत होतं अगदी. आणि ना ते सगळं देवपूजा वगैरे बघितली की खरंच मनाला देखील ना खूप छान असं प्रसन्न वाटत असतं. आणि इकडे आकाशात भरपूर अशा आज पतंगा ना उडत होत्या आणि एक पतंग ना इकडे कटून आलेली होती. तर अपेक्षाचं लक्ष गेलं तर तिने ना ती पतंग काढून घेतली. तर पूजा झाली आणि त्यानंतर मग मी नाश्ता बनवायला घेतला. तर नाश्त्यामध्ये मी लसणाचे आक्षेच बनवत होती. कारण काल ते भिजवून ना मी मिक्सरला लावून बारीक वगैरे करून ठेवलेलं होतं. तर म्हणून ना मग आता लसणाचे आक्षेच मी नाश्त्यामध्ये बनवून घेतले. आणि माझ्याकडे हे लसणाचे आक्षे ना सगळ्यांनाच खूप आवडतात, आवडीने खातात सगळे. तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मग हे देखील ऑफिसला वगैरे गेले आणि त्यानंतर मग मी आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होती. आणि आज जसं की ना एकादशी आहे, त्यामुळे देवाला नैवेद्य वगैरे काही चालत नाही, मात्र तिळगुळाचा नैवेद्य चालतो, म्हणून मी तो लाडू देवाजवळ चढवला होता. मात्र स्वयंपाक वगैरे आता जे काही अन्न वगैरे घरात शिजेल, मात्र त्याचा नैवेद्य काही चालत नाही. नाहीतर मग कसं दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी ना माझ्याकडे वालाच्या शेंगाची भाजी, खिचडी हे सगळं बनत असतं. मात्र आज जसं की नैवेद्य चालत नाही, त्याच्यामुळे मग ते काही मी केलं नाही. तर आधी ना डाळ आणि तांदळाचा कुकर वगैरे लावून घेतला. त्यानंतर मग पीठ वगैरे मळून ठेवून दिलं आणि आता पत्तागोबीची भाजी मी करायला घेतलेली आहे. तर आज वालाच्या शेंगाची भाजी आणि खिचडी वगैरे मी काही केलेली नाही, कारण मला नैवेद्य दाखवायचं नव्हतं. उद्या वगैरे बघणार, ते करून घेणार आणि नैवेद्य मग दाखवून देणार. चला, सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, सगळं किचन वगैरे आवरून झालेलं आहे माझं. आणि आता मंदिरात जायचं आहे मला. तर चला, आधी मंदिरात जाऊन येते आता. तर मी आलेली होती घराजवळच्याच ना शंकरजीच्या मंदिरामध्ये. तर आल्यानंतर दर्शन वगैरे करून घेतलं. त्यानंतर लाडवाचा प्रसाद वगैरे देवाजवळ ठेवून घेतला. तर आज अपेक्षा वगैरे काही आलेली नाही, तिला तर शाळेला सुट्टी आहे.
मात्र आता ती जरा आपल्या मैत्रिणींसोबत खेळण्यात बिझी होती, त्यामुळे ती काही आलेली नव्हती माझ्यासोबत. त्यामुळे सगळे व्हिडिओ मीच काढत होती. तर मग त्यानंतर ना शंकरजीच्या मंदिरात दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि त्यानंतर मग मी आता आलेली होती या कालीमातेच्या मंदिरामध्ये. तर या आहेत माझ्या आतोसासू आणि या मंदिरामध्ये ना निरंतर सेवा देत असतात. याआधीचे जर तुम्ही माझे व्लॉग वगैरे बघितले असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहेच. तर आधी शीतला मातेचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं, त्यानंतर मग काली मातेचंही दर्शन घेतलं, नंतर भैरव बाबाचंही दर्शन घेतलं आणि मग ना थोडा वेळ मी इथे अक्कासोबत म्हणजेच माझ्या आतूसासूसोबत ना थोडा वेळ बोलत वगैरे बसलेली होती आणि त्यानंतर मग ना घरी आली. आणि घरी आल्यानंतर मग मी आणि अपेक्षा आम्ही जरा वर आलेलो होतो पतंगा वगैरे बघण्याकरिता. तर आकाशामध्ये छान अशा रंगबिरंगी पतंगा ना उंच उंच उडत होत्या आणि जिकडे तिकडे ना खूप असा आवाजही सुरू होता. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. मात्र त्याआधी परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर चला आता इथेच ब्लॉगचा एंड करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.